मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. एकीकडे लग्न जुळत नाहीत म्हणून जो तो उठतो आणि सोशल मीडियावर आपलं ज्ञान सांगत बसतो, की बाबा मुलींच्या अपेक्षा वाढल्या, शैक्षणिक आहारतेमुळे सारख्या प्रोफेशनमधली स्थळं मिळत नाहीत, त्याच्यामुळे लग्न जुळत नाहीत. मात्र आपली जी काही संस्कृतीची, परंपरेची किंवा संस्काराची जी काही लाईन असते, ती लाईन आपण कुठेतरी चुकलेलो आहोत, हे यावर कोणीच चर्चा करताना दिसत नाही. हजारो वर्षाची एक जुनी परंपरा ही आपली एक विवाह परंपरा आहे. स्त्री आणि पुरुषाचं जे काही नातं असतं, तर ते एक भिन्नलिंगी नातं असतं आणि वयात आल्याच्या नंतर परस्परांमध्ये एक आकर्षण निर्माण होतं आणि मग परस्पर सहजीवनाच्या अंगाने या नात्याला एक नाव देत असतो आपण, ते म्हणजे लग्न किंवा विवाह. आणि मग या विवाहाच्या निमित्तानं 2 मनं, 2 शरीरं, 2 कुटुंब ही पिढ्यानपिढ्यासाठी कायमची एकत्र येत असतात आणि मग आपल्या धार्मिक परंपरेनुसार, आपल्या सामाजिक परंपरेनुसार आपण तो विवाहाचा थाट रचत असतो आणि हा थाट रचत असल्याच्या नंतर एकदा विवाह पार पडला, की त्याला कायद्यानुसार सुद्धा मान्यता मिळत असते आणि मग आपण त्या पती-पत्नीनं दोघांनीही एकमेकांशी सुख-दुःखामध्ये एकनिष्ठ राहावं, अशी त्या विवाहाची परंपरा आहे. म्हणजे पती-पत्नीचं नातं हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, की बा परस्परावरील प्रेम आणि विश्वास या 2 गोष्टीवर आधारलेलं असतं. म्हणजे संसार रथाची ही 2 चाकं असतात. मग त्याच्यातलं एक चाक जरी थोडंसं डळमळीत झालं, तर ते संसार कुठेतरी विस्कळीत होतो. बहिणाबाई चौधरी सारख्या अडाणी कवयित्री सुद्धा या आपल्या लोककवितेतून याची महती सांगतात, की "अरे संसार संसार दोन जीवाचं तंतर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर." किंवा संसाराच्या विषयी सांगताना त्या म्हणतात, "हाती हाती नाही बळ, दारी नाही आड, त्यानं फुलं झाडं लावू नये." किंवा सोसता सोसवेना संसाराचा ताप, त्यानं मायबाप होऊ नये." असं साध्या सरळ सोप्या शब्दामध्ये ते सांगतात. परंतु आपण केवळ एक पोकळ सुखाची कल्पना यातून मांडत असतो आणि मग या विवाह संस्कृतीच्या मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे पायंडे निर्माण केलेले आहेत आणि मग जे विवाह संस्कृतीचा जो काही मूळ उद्देश होता, जी काही मूळ परंपरा होती, की जिच्यामुळे आमची समाज व्यवस्था, आमची कुटुंब व्यवस्था ही सुदृढ झाली पाहिजे, बलशाली झाली पाहिजे, तर त्याचा आपल्याला कुठेतरी विसर पडला. निसर्गाचं आपण स्वामित्व स्वीकारलेलं आहे, मात्र त्याचाही आपल्याला विसर पडला आणि निसर्गाची जेवढी आपल्याला नासधूस करता येईल, निसर्गाचे नियम पाळणं आपण सोडून दिलेलं आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये प्रत्येक गोष्टी, प्रत्येक वेळी आपल्याला निसर्ग कुठेतरी शिकवत असतो. कोरोनामध्ये तुम्हाला आम्हाला सगळ्यांना निसर्गानं शिकवलं, की लग्न कसे केले पाहिजे. कोरोनामध्ये लग्न कशी झाली आणि लगेच कोरोना संपला आणि मी विसरून गेलो आणि मग पुन्हा आमचे ते परंपरेच्या नावाने इव्हेंट रूपी धिंगाणे सुरू झाले. ज्याला तमाशाही म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मग मेहंदीचा तमाशा वेगळा, हळदीचा गोंधळ वेगळा, त्याच्यानंतर प्री वेडिंग शूटिंग, त्याच्यानंतर परण्याचा धिंगाणा, परण्या ज्याला मारुतीचं दर्शन घेऊन लग्नाच्या मंडपात जायचं, तर डीजे आणि दारू तिथं सुरू केली. लग्नानंतरचे मग जे काही फोटो इव्हेंट्स असतील, मग जर गोरज मुहूर्तावर आपल्याला लग्न करायचं, तर तिथं कुठेतरी निशा अवतरते, म्हणजे ज्याला निशाचर संस्कृती म्हणता येईल, की रात्रीच्या वेळी रात्र झाल्याच्या नंतर लग्न करणं हे धर्मपरंपरेनुसार योग्य आहे का? हे धर्मपंडितांना विचारलं पाहिजे. मग मुहूर्त पाहून जर लग्न काढली जात असतील आणि मुहूर्त सोडून जर ती लागत असतील, तर मग लागणारी विवाह टिकतात किती? हा प्रश्न यातून निर्माण होतो. आणि मग पुन्हा ओरडत फिरायचं, की मग आजकाल मुली व्यवस्थित वागत नाहीत किंवा मुलं व्यवस्थित वागत नाहीत आणि मग विवाह जुळतात, मोडतात किती? टिकतात किती? लग्नाच्या नंतर ज्या काही भानगडी सुरू होतात. मग त्याच्या आधी मग हे तुझं माझं तुझ्याशिवाय जमत नाही. मग हे फोटोमध्ये वेगवेगळे थाट कशाला? असे प्रश्नही यातून निर्माण होतात. तर ह्या गोष्टी आपण कुठेतरी बदलल्या पाहिजे. लग्न साधेपणानं केलं पाहिजे. अनेक समाजधुरीणांनी याबाबत विचारमंथन केलेलं आहे. वेगवेगळे लेख लिहिले आहेत, की लग्नाची पद्धत आपली साधी असली पाहिजे. मग त्याच्यामध्ये मेहंदीचे कार्यक्रम, लग्नाच्या दिवशी मेकअपवाले बोलून चेहऱ्यावर आपल्या पोतरा लावायचा आणि पैसे देऊन चेहरा विद्रूप करायचा. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, बंद झालं पाहिजे. साधेपणामध्ये लग्न झाली पाहिजे. लग्नामध्ये जे काही लग्न जुळवणारे मध्यस्थ असतील, मग ती भलेही एखादी विवाह संस्था जरी असेल, तर तिचा कुठेतरी नामोल्लेख केला पाहिजे. त्यांचा सत्कार केला पाहिजे. राजकारणी लोकांच्या सत्कारांची प्रथा कुठेतरी बंद केली पाहिजे. 2-3 वर्षापूर्वी लग्नामध्ये आरतीची प्रथा सुरू केली होती. अतिशय चुकीची प्रथा सुरू केली होती. ती आता कुठेतरी मराठा सेवा संघासारख्या वैचारिक संघटनांच्या पुढाकारामुळे ती कुठेतरी थांबली आता किंवा बंद पडली असं म्हणायला हरकत नाही. आता मध्यस्थांचा सत्कार काही-काही ठिकाणी सुरू झालेला आहे. एक चांगली गोष्ट आहे ती.
बऱ्याच ठिकाणी लग्नाच्या वेळी वैचारिक पुस्तकं देण्याची प्रथा सुरू झालेली आहे. तर तो एक जो काही खर्चाचा आपण जो काही एक पायंडा पाडलेला आहे, तर त्याला एक पर्याय म्हणून पुस्तकं जर दिली, तर कुठेतरी 4 विचार आपल्या डोक्यामध्ये चांगले जातील आणि त्यातून एक चांगली प्रथा रुजेल किंवा आमच्या मुलावर कुठेतरी संस्कार होतील. तर ह्या गोष्टी आपण कुठेतरी बदलणं आवश्यक आहे. जर आपण हा बदल केला नाही, याच पद्धतीने याच रस्त्याने जर पुढे-पुढे जात राहू, तर पुढे अंधाराशिवाय आपल्याला काहीच सापडणार नाही, दुःखाशिवाय आपल्याला काहीच सापडणार नाही. तेव्हा आपल्याला पुन्हा एकदा तथागत गौतम बुद्धाच्या मार्गाकडे वळणं आवश्यक आहे. संतांनी जे आम्हाला विचार सांगितले, त्या विचाराची पुन्हा एकदा रुजवण तुमच्या आमच्यामध्ये करणं आवश्यक आहे. अन्यथा ही असंच जर चालत राहिलं, तर अंधाराशिवाय आपल्याला काहीच सापडणार नाही. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. जय जिजाऊ.